आपण इयत्ता 10वी गणित मध्ये शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2021 च्या तयारी अंतर्गत प्रश्न क्रमांक 1A ची तयारी करत आहोत। आपण यापूर्वी गणित भाग 1 चे प्रश्न क्रमांक 1A मधील सर्व उदाहरणे पाहिलेली आहेत। आज आपण गणित भाग 2 मधील पहिले प्रकरण समरूपता हे सुद्धा आपलं संपलं। आज आपण दुसरं प्रकरण पाहूया, पायथागोरसचे प्रमेय। तर पायथागोरसच्या प्रमेयामध्ये प्रश्न क्रमांक 1A काय कसे प्रश्न असतात त्याचे आपण काही उदाहरण डोळ्याखालून घालूया। प्रश्न पहिला A, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा असा हा प्रश्न असतो। प्रत्येक प्रकरणाच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेला आहे पर्याय योग्य पर्याय निवडायचा आणि योग्य पर्याय निवडल्याच्या नंतर उत्तरामध्ये त्याचं वर्णाक्षर लिहायचं। तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? आपण याच्यामध्ये पाहिलं तर सहज ताबडतोब लक्षात येतं 5 12 14 3 4 5 8 15 18 5 5 2। याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या म्हणजे 14 आहे। 14 चा वर्ग हा उरलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा येत नाही। 3 4 5 हे सरळ सरळ मोठी संख्या 5 5 चा वर्ग 25, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 16 आणि 9 म्हणजे 25 बरोबर आलेले आहे। म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकूट आहे, म्हणून पुढे पाहण्याची सुद्धा आवश्यकता नाही। म्हणून याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल बी। काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती? आपण पाहिलेलं आहे की त्रिकोणामध्ये जर दोन बाजूचा वर्ग हा उरलेल्या एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो। या ठिकाणी सरळ सांगितलेलं आहे काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन करणाऱ्या बाजूच्या वर्गाची बेरीज 169 आहे, म्हणून काटकोन करणाऱ्या बाजूच्या वर्गाची बेरीज ही कशा बरोबर असते? कर्णाच्या वर्गाबरोबर असते, कर्ण वर्ग बरोबर असते। म्हणून कर्ण वर्ग बरोबर थोडक्यात 169, कर्ण बरोबर 169 चं वर्गमूळ 13। म्हणून या ठिकाणी 13 उत्तर म्हणजे वर्णाक्षर आपल्याला याचं लिहावं लागेल बी। पुढीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहेत? परत याच्यासारखाच पहिल्यासारखाच प्रश्न आहे। त्रिकूट 15 8 17, 16 8 16, 3 5 17, 4 9 15। याच्यामध्ये 16 8 16 हे शक्य नाही। त्याच्यानंतर 3 5 17 याच्यामध्ये सुद्धा हे शक्य नाही। 17 चा वर्ग 289, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25 येत नाही बरोबर। फक्त एकमेव दिसतं ते म्हणजे 15 8 17। यामध्ये मोठी संख्या 17, 17 चा वर्ग करायचा आणि उरलेल्या दोन संख्याच्या वर्गाची बेरीज घ्यायची, ती करेक्ट येते। आणि म्हणून या ठिकाणी वर्णाक्षर आपल्याला ए लिहावं लागेल, कारण या तारखेमधले संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहेत 15 8 17। बाकी कुठल्याही संख्या पायथागोरसचे त्रिकूट नाहीत। पुढे, बाजूंची लांबी एबीसी असलेल्या त्रिकोणामध्ये जर a वर्ग अधिक b वर्ग बरोबर c वर्ग असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल? मी याच ठिकाणी सांगितलं होतं तुम्हाला। त्रिकोणामध्ये 3 बाजू आहेत, 3 बाजूंच्या लांबी अनुक्रमे a, पहिल्या बाजूची लांबी a, दुसऱ्या बाजूची b आणि तिसऱ्या बाजूची c अशी दिली आणि त्यामध्ये असलेला संबंध असा दिला, हे दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीच्या वर्गा एवढी आहे, म्हणजेच तो त्रिकोण आपला कोणता असतो? काटकोन त्रिकोण। म्हणून या ठिकाणी आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासाचा वापर करून हे काटकोन त्रिकोण हे उत्तर आपलं करेक्ट येईल आणि म्हणून इथं वर्णाक्षर आपण सी लिहूया। त्याच्यानंतर हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे बघा, अतिशय महत्त्वाचा आहे। एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळा 2 सेमी असल्यास त्याची परिमिती काढा। या ठिकाणी पायथागोरसचा प्रमेय वापरून हे सोडवता येते, पण त्याही पेक्षा अतिशय सोपं म्हणजे चौरसाच्या कर्णाचं सूत्र वापरायचं। चौरसाचे कर्ण बरोबर आहे बाजू वर्गमुळा 2। याचा जर वापर केला तर चौरसाचा कर्ण बरोबर सूत्र बाजू वर्गमुळा 2, कर्ण दिलेला आहे 10 वर्गमुळा 2, दोन्हीकडचंही वर्गमुळा 2 वर्गमुळा 2 कटलं म्हणजे बाजू किती आली? 10 आली। चौरसाला 4 बाजू असतात, चारी बाजूंची बेरीज म्हणजे चौरसाची परिमिती। मग 10 10 10 10 म्हणजे 4 वेळेस 10, 4 गुणिले 10 म्हणजे 40, याची परिमिती येते 40 आणि म्हणून याचं वर्णाक्षर आपल्याला लिहावं लागेल डी।
ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे प्रश्न बघा. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 व 18 असल्यास त्याच्या कर्णाची लांबी काढा. आता काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी दिली, हे 24 म्हणजे 24 चा वर्ग 576, 18 चा वर्ग 324, 576 अधिक 324 म्हणजे 900, 900 चा वर्गमूळ किती येतं 30, म्हणून कर्णाची लांबी काय येते 30 सेमी. म्हणजे उत्तर आपल्याला वर्णाक्षर बी लिहावं लागेल, कारण कर्णाचा वर्ग बरोबर आहे उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज, म्हणजे 24 चा वर्ग 576, 18 चा वर्ग 324, म्हणून कर्णाचा वर्ग बरोबर आहे 576 अधिक 324, कर्णाचा वर्ग बरोबर आहे 900, म्हणून कर्ण बरोबर 30. या प्रमाणे आपल्याला सोडवता येतं. त्यानंतर त्रिकोण एबीसी मध्ये AB बरोबर 6 वर्गमुळात 3 सेमी, AC बरोबर 12 आणि BC बरोबर 6 सेमी, तर कोण A चे माप काढा. या ठिकाणी तुम्हाला बाजूंचा संबंधावरून तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे हे सांगता येतं. सगळ्यात मोठी बाजू 12 आहे, या 12च्या निमपट ही आहे आणि ही बाजू वर्गमुळात 3/2 पट आहे. म्हणजेच हा त्रिकोण थोडक्यात 30-60-90 चा त्रिकोण आहे. 30-60-90 प्रमेयाचा व्यत्यास आपल्याला या ठिकाणी वापरता येतो. आणि 30-60-90 चा जर प्रमेय असेल तर कोण A चं माप म्हणजे कोण A समोरची बाजू कोणती आहे, A समोरची बाजू BC आहे, जी की 6 आहे, म्हणजे कर्णाच्या निम्मी आहे. आणि कर्णाच्या निम्मी असलेली बाजू कोणती असते 30 अंश कोनासमोरील, म्हणजे ऑटोमॅटिकली कोण A चं माप 30 असायला पाहिजे. म्हणून उत्तर आपल्याला या ठिकाणी वर्णाक्षर A लिहावं लागेल. परत त्या चौरसाचा याच्यासारखंच एका चौरसाच्या बाजूची लांबी 10 सेमी आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. आता सांगितलं मी तुम्हाला सूत्र, चौरसाचा कर्ण बरोबर आहे बाजू वर्गमुळात 2. बाजूची किंमत ठेवा 10, म्हणजे 10 वर्गमुळात 2, कर्णाची लांबी किती आली 10 वर्गमुळात 2. याचं उत्तर आपल्याला A लिहिता येईल. त्यानंतर समभुज त्रिकोण PQR ची बाजू 8 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाची उंची किती असेल. हे सुद्धा 30-60-90 ने पायथागोरसच्या प्रमेयाने सोडवता 30-60-90 च्या प्रमेयाने सोडवता येतं. पण आपण त्याच्याही पेक्षा जर याचं सूत्र माहित असेल आपल्याला समभुज त्रिकोणाच्या उंचीचं, तर ताबडतोब हे उत्तर मिळतं आणि वेळ वाया जात नाही, कारण याच्यामध्ये मेथड अपेक्षित नाही, उत्तर अपेक्षित आहे. म्हणून समभुज त्रिकोणाची उंचीचं सूत्र आहे वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. मग आता बाजू आहे 8, वर्गमुळात 3/2 गुणिले 8, 2 ना 8 ला कटवा 2 चौक 8 म्हणजे 4 वर्गमुळात 3, 4 वर्गमुळात 3 सेमी असलेला पर्याय आहे D. म्हणून याचं उत्तर आपल्याला लिहिता येतं D. बघा यानंतरचे उदाहरण असे आहे. एकरूप बाजू 7 सेमी असलेल्या समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती. हा त्रिकोण दिलेला त्रिकोण आपल्याला समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हणजे दोन बाजू ज्या काटकोन करणाऱ्या असतात त्या समान असतात, त्या आहेत 7 आणि 7. मग कर्णाची लांबी पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर पाय वर्ग अधिक उंची वर्ग. मग पाय आणि उंची दोन्हीही 7 आहेत, म्हणजे 7 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग, 7 चा वर्ग म्हणजे 49 अधिक 49 म्हणजे 249. म्हणजे कर्ण वर्ग बरोबर आहे 249, कर्ण बरोबर आहे वर्गमुळात 2 गुणिले 49, 49 वर्गमूळ काढता येतं 7, 2 चं निघत नाही म्हणून 7 वर्गमुळात 2. या ठिकाणी उत्तर आहे 7 वर्गमुळात 2 आणि म्हणून याचं वर्णाक्षर आपल्याला लिहावं लागेल B. नेक्स्ट त्रिकोण PQR मध्ये P90 Q30 R60, म्हणजे थोडक्यात हा त्रिकोण 30-60-90 चा त्रिकोण आहे. आणि मग 30-60-90 चा असेल तर तुम्ही 90 पासून गुणधर्म पाहत आहात की 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी आणि 60 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. PR ही बाजू कोणत्या कोनासमोरची आहे, हे दोन अक्षर सोडून द्यायचं, कोणत्या समोरची आहे Q समोरची. फार ओळखायला सोपं आहे. PR हे दोन अक्षर सोडून द्या, राहिलेलं अक्षर Q, म्हणजे Q कोनासमोरची आहे. Q कितीचा आहे 30 चा, म्हणजे ही बाजू 30 अंश कोनासमोरील बाजू आहे. 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. कर्ण कसा ओळखायचा, P समोरची बाजू 90 अंश हा कोण आहे, याच्या समोरची बाजू कोणती आहे, याला अक्षर हे अक्षर सोडून द्या P म्हणजे QR, हे कर्ण म्हणजे हे कर्ण दिलेलं आहे. आता आपल्याला गुणधर्म वापरता येतो. PR ही 30 अंश कोनासमोरील बाजू असल्यामुळे या PR ची लांबी कर्णाच्या लांबीच्या निम्मी असते. मग 8.4 चं निम्म किती होतं 4.2. 4.2 या ठिकाणी उत्तर आहे A. वर्णाक्षर आपल्याला A लिहावं लागेल.
नेक्स्ट, काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 25 व काटकोन करणाऱ्या एका बाजूची लांबी 7 सेमी आहे, तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. तर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या गुणाकारापैकी एक बाजू दिलेली आहे जी 7 आहे, दुसरी बाजू आपल्याला काढायची. दुसरी बाजू काढण्यासाठी पायथागोरसचा प्रमेय वापरायचा. या कर्णाच्या वर्गामधून एक बाजूचा वर्ग वजा करा, राहिलेला म्हणजे एका बाजूचा वर्ग असेल तो 25 चा वर्ग 625 आणि 7 चा वर्ग 49. 625 मधून 49 वजा करा म्हणजे 576. ठीक आहे, 576 होईल. 576 चं वर्गमूळ किती आलं? 24. म्हणजे एक बाजू राहिलेली एक बाजू किती आहे? 24. आता सूत्र वापरा. एक काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 1/2 गुणिले 7 गुणिले 24. 2 न 24 ला भाग द्या, किती होतात? 12. 22 84. म्हणून याचं क्षेत्रफळ किती येईल? 84. म्हणून याचं उत्तर वर्णाक्षर काय मिळेल? डी. नेक्स्ट, एका आयताची लांबी 35 सेमी आहे व कर्णाची लांबी 37 आहे, तर आयताची रुंदी काढा. कर्ण आयतामध्ये कर्ण काढण्याच्या नंतर जे दोन त्रिकोण मिळतात ते दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण असतात. पैकी त्यामध्ये एक बाजू काटकोन त्रिकोणामध्ये आयत आहे म्हणजे कर्ण काढल्याच्या नंतर दोन त्रिकोण काटकोन त्रिकोण होतात. मग त्याच्यातली एक बाजू 35 आहे, कर्ण 37 आहे, रुंदी काढायची आहे. म्हणून इथं सुद्धा पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आहे. कर्ण 37 आहे, 37 च्या वर्गामधून 35 चा वर्ग काढा, रुंदीचा वर्ग मिळेल. 37 चा वर्ग वजा 35 चा वर्ग. आपल्याला हे येत नसेल तर सूत्र वापरू शकतो आपण. मोठ्या संख्या असल्या की a वर्ग वजा b वर्ग थोडं सोपं जातं. a वर्ग वजा b वर्ग, 37 चा वर्ग वजा 35 चा वर्ग, एका कंसात 37 वजा 35, दुसऱ्या कंसात 37 अधिक 35. पहिल्या कंसाचं 37 वजा 35 म्हणजे 2 आणि दुसऱ्या कंसात 37 अधिक 35 म्हणजे किती झाले? 72. मग 2 गुणिले 72, 72 मधला अजून 2 घ्या म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 36. ठीक आहे, 2 गुणिले 2 म्हणजे 4, 4 गुणिले 36, दोन्हीचं वर्गमूळ घ्या, 4 चं वर्गमूळ 2, 36 चं वर्गमूळ 6, 6 दोन्ही 12. म्हणजे आपल्याला ती बाजू काय मिळते? 12. हे असं तोंडी काढायचे, तर मेथड वगैरे लिहित बसण्याची गरज नाही आणि हे सरावाने तुम्हाला ताबडतोब येईल. उत्तर याचं काय येईल? मग सी. नेक्स्ट, एका चौरसाची परिमिती 44 सेमी आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती? कर्णाची लांबी काढण्यासाठी बाजू माहित पाहिजे. बाजूला देता परिमिती दिली, परिमिती जरी दिली तर तुम्हाला माहिती आहे ती चारी बाजूंची बेरीज असते. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. मग याला जर 4 ने भागलं तर 11, प्रत्येक बाजू 11 येते. 11 अधिक 11 अधिक 11 अधिक 11 म्हणजे 11 गुणिले 4 11 4 44 म्हणजे बाजू आहे 11. मग कर्णाची लांबी सूत्र आहे कर्णाचं, पायथागोरसचा प्रमेय वापरण्याची गरज सुद्धा नाही. चौरसाचा कर्ण बरोबर आहे बाजू वर्गमुळात 2. बाजूची किंमत किती आली? 11. म्हणजे काय झालं मग? 11 वर्गमुळात 2. मग कर्ण मिळतो तुम्हाला 11 वर्गमुळात 2. म्हणून याचं वर्णाक्षर आपल्याला लिहावं लागेल ए. नेक्स्ट, काटकोन त्रिकोण PQR मध्ये कर्ण PR बरोबर 12, बाजू PQ बरोबर 6, तर P चे माप काढा. आता याच्यातला संबंध बघा. कर्णाच्या ही बाजू निम्मी आहे, 12 तर हे 6 आहे, म्हणजे PQ ही कोणत्या कोणासमोरची बाजू असायला पाहिजे? 30 अंश कोणासमोरील बाजू असायला पाहिजे. आता आणि हे 90 अंश कोणासमोरील बाजू. आता P चं माप काढायचं. P कोणत्या कोणा कोण P हे कोणत्या बाजू समोरचा कोण असेल? QR. QR आहे का इथं? नाही. मग आपल्याला ही 30 अंश कोणासमोरील बाजू आहे, हे 90 अंश कोणासमोरील बाजू आहे. हा कोण या दोन्ही बाजू समोरचा नाही, म्हणजे कोणासमोरचा आहे? कोणत्या बाजू समोरचा आहे? QR चा. ज्या बाजूला आपण काय म्हणतो, कोणत्या बाजू समोरची बाजू असते ती 60 अंश समोरची असते. आणि म्हणून कोण P चं माप आपल्याला या ठिकाणी 60 अंश म्हणजे B बरोबर आहे. याचं वर्णाक्षर उत्तर लिहावं लागेल. हे लक्षात येते का? पहा, PR 12 PQ 6 आहे. हे माप फक्त एवढंच डिसाइड करण्यासाठी दिलेलं आहे की ही बाजू 30 अंश कोणासमोरची होते. म्हणजे ही बाजू कोणत्या कोणासमोरची झाली? PQ सोडलं तर R कोणासमोरची. त्याच्यानंतर ही बाजू कोणत्या कोणासमोरची आहे? PR सोडलं तर Q कोणासमोरची. म्हणजे Q काटकोन आहे. त्याच्यानंतर R 60 अंशाचा कोन आहे. म्हणजे उरलेला कोन P कितीचा असायला पाहिजे? 60 अंशाचा. बरोबर आहे.
या ठिकाणी हे सर्व लक्षात ठेवा. 60 अंश कोण कोणता आहे? Q. PQ सोडून द्या म्हणजे R कोण किती अंशाचा आहे? 30 चा. म्हणजे राहिलेला P कोण कितीचा आहे? 60 अंशाचा, कारण 30 60 90 चा त्रिकोण आहे. ठीक आहे. त्यानंतर त्रिकोण ABC मध्ये कोण B बरोबर 90 अंश. D हा कर्ण AC चा मध्यबिंदू आहे. जर BD बरोबर 4.5 सेमी तर कर्ण AC काढा. काटकोन त्रिकोणामध्ये जर आपण कर्णावर मध्यगा काढली तर त्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. 9वी पासून हा गुणधर्म आपण अभ्यासत आहोत. म्हणजे मध्यगेची ही BD ही मध्यगा झाली, बरोबर आहे. शिरोबिंदूतून कर्ण AC च्या मध्यबिंदू D हा मध्यबिंदू सांगितलाय. मध्यबिंदूवर काढलेला हा काय आहे? मध्यबिंदू. काटकोन कोणत्याही त्रिकोणामध्ये शिरोबिंदू आणि त्या शिरोबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू याला जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण काय म्हणतो? मध्यगा. मग काटकोन त्रिकोणाचा B हा शिरोबिंदू आहे आणि D हा कर्णाचा मध्यबिंदू आहे. मग शिरोबिंदू आणि मध्यबिंदू याला जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण काय म्हणतो? मध्यगा. म्हणजे ही मध्यगा आहे. आणि आपल्याला गुणधर्म काय सांगितलं मी आता? की मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते. मग मध्यगेची लांबी दिली तुम्हाला, कर्ण काढायचा. मग त्याच्या उलट बघा, म्हणून कर्णाची लांबी मध्यगेच्या कशी असेल? दुप्पट. 4.5 च्या दुप्पट किती होते? 9. म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला वर्णाक्षर लिहावं लागेल A. अशा प्रकारे हे वेगवेगळ्या व्हरायटीची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. आपण थोडा याचा सराव करावा. वहीमध्ये सर्व उदाहरणं एक एक लिहून परीक्षेच्या वेळेस तुम्हाला रिव्हिजन साठी फार उपयोगी पडेल, बरोबर आहे. असं हे सर्व प्रकरणाचं झालं की प्रश्न क्रमांक 1A हा तुमचा कंप्लीट होईल. तुम्हाला 4 मार्काची शाश्वती मिळेल. त्यानंतर मग आपल्याला प्रश्न क्रमांक 1B असंच प्रत्येक चॅप्टरचा बघायचा आहे. म्हणून हे कुठलाही व्हिडिओ किंवा कुठलाही पिरियड न चुकता बघणं आणि संपूर्ण बघणं हे आवश्यकच आहे. असं केला तरच याचं बेनिफिट मिळेल, अन्यथा नाही.